लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील बाजारात व्यापाऱ्यांनी गोवंश जनावरे खरेदी विक्री बंद केल्याने शेतकरी हैराण झालेत। वडोद बाजार येथील आठवडी बाजार दर सोमवारी भरतो। हा बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या खरेदी विक्रीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे। या बाजारात मध्य प्रदेश, राजस्थान, हैदराबाद, मुंबईसह महाराष्ट्रातून अनेक व्यापारी या बाजारात जनावरांची खरेदी विक्री करतात। दर हप्त्याला कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो। मात्र सध्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी बजरंग दल, गोरक्षकच्या नावाखाली आमच्या जनावरांच्या गाड्या लुटण्यात येतात आणि आमची मॉब लिचिंग करण्यात येते। ते शासनाने थांबवावे यासाठी व्यापारी संघर्ष समिती तयार करण्यात आहे, असेही बाजार व्यापाऱ्यांनी सांगितले। गोवंश जनावरांवर बंदी असून म्हशीच्या गाड्या पकडल्या जातात, त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। गाड्या पकडण्याऐवजी मांसाच्या कंपन्या बंद कराव्या अशी खंत व्यापाऱ्यांनी मांडली। हत्या हो रही, उस पर कार्रवाई होना चाहिए। खड़े माल गाड़ी पे ले जाने के लिए माल जा रहा गाड़ी में, व्यापारी का माल अगर ये बाजार में नहीं बिका है तो वो दूसरे बाजार में ले जाकर बेचता है। वो ले जाने का माल रास्ते में निकलता माल बाजार के बाहर निकालता माल गौरव पकड़ लेते, उसको जो तो पुलिस प्रशासन के हवाले करते। हमारे कायदेशीर कार्रवाई होती है, हमारा माल जब्त होता, माल जब्त होने के बाद माल गौशाला में जाता, लेकिन कुछ दिन बाद देखते हैं माल गौशाला में माल रहता नहीं हो। हम कायदे की लड़ाई लड़ने के बाद वो जो कायदे का कोर्ट का ऑर्डर मिलने के बाद हमको माल नहीं मिलता। इसके लिए हमारी जो पूरी संगठन तरफ सामने जो तो ये बंद पुकारे हुए, हमको न्याय मिलना पड़ता है। प्रशासन सब न्याय मांग रहे। सर, ग्रामपंचायतच्या वतीनं काय कारवाई करणार तुम्ही? व्यापारी यांच्या संदर्भात का कशाच्या? नाही, व्यापाऱ्यांनी जे आज स्ट्राईक केलं तर त्यांचं मत असे की जनावरांच्या गाड्यांवर कारवाई होते आणि इथून जे बाजार जातो तर त्यांनी आज खरेदीसाठी हे केलेलं आहे, बंद केलेलं आहे। तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी व्यापाऱ्यांचा जो राज्यव्यापी बंद आहे, तर या संदर्भात आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि त्यानुसार आता आम्ही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यासाठी सहकार्य करू। त्या ठिकाणी शासनालाही त्या ठिकाणी या सूचना सांगून यामधून कसा मार्ग काढता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। ठीक आहे, आज आमचं मागणं आहे, आम्ही सगळं व्यापारी मंडळ इथे व्यापारी मंडळ सगळं उपस्थित आहे। आमचं असं म्हणणं आहे की गोवंश कायदा जे लागू केलेला होता ते रद्द करा। त्याच्यासाठी हे जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आम्ही बाजार समितीने त्याला व्यापारी संघटनेतर्फे हे बंद पुकारलेलं आहे। याचा परिणाम तुम्ही पाहत आहे आज बाजारामध्ये काय परिणाम झालेला आहे। तर याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे तो बंदचं आंदोलन केलेलं आहे। ते गोवंश बंदीसाठी केलं की तुमच्यावर जे कारवाई होते त्याच्यामध्ये जे आहे ना असं आहे की गोवंश कायदा लागू केला ना त्याच्यामुळे जे आम्हाला जे ना आमची आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे। आम्हाला जे आम्ही जे कारभार करतो त्याच्यामध्ये आम्हाला दिक्कती परेशानी येतात आणि आम्ही जे माल एक बाजारातून दुसऱ्या बाजारात नेतात तर आमच्यावर हमले होतात, मॉबलिंगचे केसेस होतात। याच्यामुळे आम्ही बंद पुकारलेला आहे। सर, आज जो घटना घडली वडोद बाजारमध्ये जे व्यापाऱ्यांनी बंद केला होता त्याबाबत आपण काय सांगाल? आज आम्हाला ग्रामपंचायततर्फे निरोप मिळाला होता की जे आपला जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला जनावरांचा बाजार आज येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्या समस्याबाबत हितगुज आणि चर्चा करण्यासाठी त्यांची खरेदी विक्री त्यांच्या काही अडचणी असल्यामुळे थांबवली होती। आम्ही लागलीच आमच्या बाजार समितीचं मंडळ आणि आम्ही आमच्या व्यापारी बांधवांसोबत याबाबत चर्चा केली। त्यांच्या काही शंका होत्या तर त्याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन केले, जसं जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहनाचं साईज, शेप आणि प्राण्यांना कृतीनं वागणूक होऊ नये म्हणून आम्ही त्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले। तसेच शासनाने जे टॅगिंग बाबत जो नवीन नियम काढलेला आहे तर त्याबाबत सर्व व्यापारी वर्गांनी खरेदी विक्री करणाऱ्या जनावरांचं टॅगिंग करावं याचंही महत्त्व त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। ग्रामपंचायतने आणि बाजार समितीने आम्हाला शब्द दिला आहे की पुढच्या बाजारात ते त्याबाबत बॅनर वगैरे लावणार आहेत आणि पूर्वी पारपासून चालत आलेला वडोद बाजारचा बाजार यापुढेही शांततेत सुरळीत चालू राहील याबाबत आम्ही आवश्यक त्या उपाययोजना करणार आहोत। तर व्यापाऱ्यांचं असं मत आहे की बजरंग दल किंवा इतर जे संघटना आहे त्या या जनावरांच्या बाजारात ज्या जाणाऱ्या गाड्या आहे त्यांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पडतात। याबाबत तुम्ही काय सांगाल? नाही, काही महाराष्ट्रामध्ये तशा घटना घडल्या असतील, परंतु आमच्या भागातील सर्व कार्यकर्त्यांशी आमचं कोऑर्डिनेशन आहे
आपल्या वडोद बाजार हद्दीमध्ये तरी असा काही अनुचित प्रकार घडलेला नाही. आम्ही वेळोवेळी बजरंग दल किंवा असे जे सामाजिक संघटना आहे आम्ही त्यांच्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन असते आणि असा काही प्रकार आपल्याकडे घडलेला नसून सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आम्ही कारवाया केलेल्या आहेत वेळोवेळी. धन्यवाद. तुमचं नाव सांगा जोरात. तेजरा यादव पवार, मी केरळहून आलेलो आहे. काय अडचण आहे तुमची? आमचे म्हणजे बैल बाजारला आणले. का आणले बाजारला बैल? बाजारला जर खता द्यायला अडचणी आल्या आणि आमची फॉरेस्टच्या लगट शेती आहे त्याच्यामध्ये ते वन डुकरं आपलं वन ढोरं डुकरं याने समजा मालाची नुकसान केलेली आहे. दुबार पेरणीची वेळ आलेली आहे त्यामुळे बैल इकून आणि हे करायचं आहे आता पेरणी करायची. आता आज बैल सकाळपासून तुम्ही उभे आहे तर बैलाला तुम्हाला व्यापारी मिळाला नाही का? व्यापाऱ्याने युनियन केली असं मला समजलं. व्यापारी एकदम आता एवढी मोठी चांगली जोडी 40 आणि 45,000 रुपयात मागताय. आता आम्हाला हे बैल इकायचे तर आहेच पण त्याला गिऱ्हाईकच नाही. घरी जाऊन आता औषध पिल्याशिवाय पर्याय बी नाही. व्यापाऱ्याने जर बैल खरेदी केली नाही तर शेतकऱ्याचे हाल होतील असं तुम्हाला वाटतं? हाल आहेच ना साहेब. तर तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता शेतकरी म्हणून? शेतकरी सांगून की बाय व्यापाऱ्याने व्यापार मोकळा करावा. त्याचे व्यापाऱ्याचे जनावर धरून नसता त्या गोशाळेमध्ये टाकून देत्या. गोशाळेमध्ये टाकलं ते आता बजरंग दलावाले हे ते कोण आहे त्याची नोंद ठेवा की या माणसानं आणला का त्या माणसानं आणला. काही करायचं गरज नाहीये. यावेळी वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, सरपंच पती साबेर पठाण, उपसरपंच गोपाल वाघ, माजी सरपंच रज्जाक भाई, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.